पुत्रदा एकादशी व्रताची कथा आणि त्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे। ही कथा भगवान श्रीकृष्ण यांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली आहे। पुत्रदा एकादशीची कथा। एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे परमेश्वरा, एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर मोठी कृपा केली आहे। आता कृपा करून पुत्रदा एकादशी कशासाठी केली जाते आणि तिची योग्य पद्धत कोणती हे आम्हाला सांगा। श्रीकृष्ण उत्तरले, हे राजन, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते। या संपूर्ण विश्वात पुत्रदा एकादशी व्रतासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ व्रत नाही। हे व्रत करणाऱ्याला भरपूर पुण्य मिळते आणि तो विद्वान व धनवान होतो। आता मी तुम्हाला हे व्रत का करतात त्याची कथा सांगतो। राजा सुकेतुमानची कथा। फार पूर्वी भद्रावती नावाच्या नगरात सुकेतुमान नावाचा एक राजा राज्य करत होता। त्याला संतान नव्हते आणि त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते। संतान नसल्यामुळे ते दोघे नेहमी दुःखी असायचे। राजाकडे अफाट संपत्ती, हत्ती, घोडे, धन आणि धान्य सर्व काही होते, पण त्याला कोणत्याही गोष्टीत समाधान नव्हते। राजाला नेहमी काळजी वाटायची की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचा सांभाळ कोण करेल आणि त्याचे पिंडदान कोण करेल। मुलगा नसल्यामुळे तो आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडणार या विचाराने तो त्रस्त होता। या चिंतेमुळे त्याने एकदा आत्मदहन करण्याचा विचार केला, पण आत्महत्या करणे पाप आहे म्हणून त्याने तो विचार सोडून दिला। एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला। जंगलात त्याने मोर, वाघ, सिंह, हत्ती आणि इतर प्राणी त्यांच्या पिल्लांसह मुक्तपणे फिरताना पाहिले। हे पाहून तो अधिकच दुःखी झाला आणि विचार करू लागला, मी आतापर्यंत अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना भोजन दिले, तरीही माझ्या नशिबी हे दुःख का आले आहे। या विचारात असतानाच त्याला खूप तहान लागली। तो पाण्याचा शोध घेत असताना त्याला एक सुंदर सरोवर दिसले। त्या सरोवरात कमळाची फुले उमलली होती आणि हंस व मगर विहार करत होते। सरोवराच्या चारही बाजूंनी ऋषीमुनींचे आश्रम होते। त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडला, जो एक शुभ शकुन मानला जातो। राजाला काहीतरी चांगले घडणार असल्याची जाणीव झाली। तो घोड्यावरून उतरला आणि ऋषीमुनींसमोर नतमस्तक झाला। राजाला पाहताच ऋषी म्हणाले, हे राजन, आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत। तुमच्या मनात जी इच्छा असेल ती तुम्ही मागा। राजा म्हणाला, महाराज, तुम्ही कोण आहात आणि येथे येण्याचा तुमचा उद्देश काय आहे। ऋषी म्हणाले, हे राजन, आम्ही विश्वदेव आहोत आणि आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे। आम्ही या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहोत। ऋषींचे बोल ऐकून राजा म्हणाला, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा आणि मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या। ऋषी मुनींनी राजाला सांगितले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे, तुम्ही हे व्रत अवश्य करावे। या व्रतामुळे तुम्हाला लवकरच संतान सुख मिळेल। ऋषींचे म्हणणे ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला त्याचे उद्यापन केले। ऋषींना नमस्कार करून राजा परत आपल्या महालात आला। काही दिवसांनंतर राणी गर्भवती झाली आणि 9 महिन्यांनंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला। या कथेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते अशी मान्यता आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।